मृत्यूच्या क्षणी सारे काही संपते का? या आयुष्यात केलेल्या चुका, अपराध यांची भरपाई करावी लागते का? पापे करण्याने खरेच नरक यातना भोगाव्या लागतात का? वैतरणी नदी पार करताना सोसाव्या लागणाऱ्या असह्य वेदना गरुड पुराणातील या विचारात काही तथ्य आहे का? का गरुड व अन्य पुराणात लिहिलेल्या साऱ्या या फक्त कविकल्पना आहेत? आजच्या विज्ञान युगात नव्याने जे काम संशोधन झाले आहे त्या संदर्भात या साऱ्या कल्पना नव्याने तपासता येतील. आजच्या काळात बरीच माणसे रुग्णालयात मृत्यू पावत असतात. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर्स तसे जाहीर करतात. सामान्यपणे त्यासाठीच्या साऱ्या वैज्ञानिक तपासण्या झाल्यानंतरच मृत्यूचा तसा दाखला दिला जातो. मृत झालेल्या माणसांपैकी काही व्यक्ती परत जिवंत झाल्याच्या अनेक केसेस जगभरात नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी बरीच माणसे काही मिनिटात तर काही अनेक तासांनी नव्याने जिवंत झाली आहेत. बऱ्याच डॉक्टर्सनी मृतावस्थेतून परत आलेल्या रुग्णांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मृत्यूनंतरच्या काळात त्यांना कोणते अनुभव आले याचे वर्णनही त्यांनी केले आहे. विविध माणसांनी वेगवेगळ्या जागी केलेल्या या वर्णनात कमालीचे साम्य आढळते. या साऱ्यांना मृत्यूनंतर जे अनुभव आले ते सारे सुखद होते. त्यांच्यापैकी कोणीही यमलोकाचे, नरकाचे, यातना देणाऱ्या वैतरणी नदीचे वर्णन केलेले नाही. मृत्यूनंतरचा तो अनुभव साऱ्यांसाठी सुखद होता. किंबहुना त्या अवस्थेतून अनेकांना परत येण्याची इच्छाही नव्हती. पण देह सोडून जाण्याची वेळ न आल्याने त्यांना तेथून परत पाठवण्यात आल्याचे वर्णनही अनेकांनी नोंदवले आहे. यूट्यूबवर तसे कितीतरी व्हिडिओज पाहता येतात. या विषयावर अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. हे शब्दांकन वर्णन खरे मानायचे असे ठरल्यास गरुड पुराणातील वर्णने खोटी आहेत असे मानावे लागेल. महाभारतामध्ये पांडव स्वर्गात पोचण्याआधीच कौरव त्या जागी पोचल्याचे वर्णन वाचता येते. त्यामुळे गरुड पुराणावर व त्यातील सर्व विधींवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे लागेल. तिबेटमध्ये बौद्ध ऋषी पद्मसंभव यांनी गरुड पुराणाप्रमाणेच बार्डो थोडोल तिबेटन बुक ऑफ डेड या ग्रंथाचे लेखन केले आहे. तिबेटमध्ये मृताचा पुढील प्रवास सुखकर व्हावा म्हणून या पुस्तकाचे वाचन करण्यात येते. मरण कधी आणि कसे येणार हे कोणालाच माहीत नसते. माणसाची सारी धडपड जास्तीत जास्त सुखे उपभोगता यायला हवीत. दुःखाच्या सापळ्यात अडकण्याची वेळ येता कामा नये यासाठी चालू असते. सुखदुःखाच्या मदिरेत धुंद झालेल्या अनेकांना मृत्यूपश्चात जीवनाचा विचार करावा असे वाटतही नाही. आयुष्यातील बराच काळ शरीर सुखाचा आनंद, स्पर्धा, ताणतणाव, भांडणातच जात असतो. आपण जे काही मिळवले आहे ते आपल्यानंतर माणसे ज्यांना आपले समजतात त्यांनाच मिळायला हवे असे त्यांना वाटत असते. परिणामी मृत्यूनंतर जीव देहाला सोडून जातो, पण त्याच्या इच्छा, वासना पुढील रस्त्यावरील प्रवासात अडथळे निर्माण करीत असल्याच पाहिजेत. नरक, स्वर्ग, पाताळ, वैकुंठलोक हे सारे असेल व नसेलही, पण या साऱ्या कल्पना समजून घेण्यासाठी आजच्या युगात यावर नव्याने विचार व्हायला हवा. पुनर्जन्म या संकल्पनेवर मंथन व्हायला हवे. विज्ञानाच्या म्हणण्याप्रमाणे ऊर्जा रूप बदलत असते. काहीच नाहीसे होत नसेल तर पुनर्जन्म असलाच पाहिजे. सामान्यपणे या अशा विषयावर आपल्यामध्ये कधीच संवाद होत नाहीत.
नवीन पिढीपैकी फारच थोड्या मुलांना हे सारे समजून घ्यावे असे वाटते. माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यात या विषयावरील संशोधनाला चालना देणे सहज शक्य आहे. यासाठी तशी इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी एका व्यासपीठावर एकत्र यायला हवे. आपल्यालाही हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.